तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने, कशा पद्धतीने तुम्ही फक्त आणि फक्त तुमचा मोबाईलचा वापर करून व्हिडिओ एडिटिंग जे असेल ना तर ते करू शकता. हा व्हिडिओ कंप्लीट बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा असं वाटेल की खरंच व्हिडिओ एडिटिंग इतकं सोपं असतं का. आता मोस्टली व्हिडिओज व्हर्टिकल पण असतात, ज्याला आपण रील्स म्हणतो किंवा शॉर्ट्स म्हणतो, आणि हॉरिझॉन्टल पण असतात. तर दोन्हीचं ट्युटोरियल जे असेल तर ते मी तुम्हाला आज मोबाईलच्या माध्यमातून जे असेल तर ते दाखवणार आहे, जे की माझं पर्सनल फेवरेट आहे, जे की मी फक्त आणि फक्त फोनवरून वापरते. तर स्क्रीन मी इथे तुम्हाला शेअर करते. स्क्रीन तुम्हाला दिसतच असेल. तर आपण जो ऍप्लिकेशन वापरणार आहोत ना तर त्याचं नाव आहे इनशॉट. इनशॉटचा ऍप्लिकेशन जो आहे तर तो आपण यूज करतोय. लिंक जर तुम्हाला हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये इनशॉटची लिंक मी तुम्हाला देते. डायरेक्टली प्ले स्टोर वरून तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता. आता हा आहे तुमच्या इनशॉटचा डॅशबोर्ड. अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप करता किंवा फास्ट फॉरवर्ड न करता डिटेलमध्ये बघा. एक छोटासा व्हिडिओ एडिटिंगचा कोर्सच आहे असं समजा आणि डिटेल व्हिडिओ बघा. कारण हा व्हिडिओ एडिटिंगचा पार्ट तुम्हाला युट्यूबच्या जर्नीमध्ये तुम्ही व्हिडिओज युट्यूबवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती अपलोड करून त्यातून पैसे जे असेल, इन्कम जो असेल ना तर तो जनरेट करू शकता फक्त आणि फक्त तुमच्या स्किल्सच्या बळावरती, फक्त आणि फक्त तुमच्या मोबाईलच्या बळावरती. त्यामुळे व्हिडिओ अगदीच 100% पूर्ण बघा. तर इथे बघा व्हिडिओचा सेक्शन येतो. ज्यावेळी तुम्ही इनशॉट ऍप्लिकेशन ओपन करता इथे तुम्हाला व्हिडिओचा जो काही सेक्शन असेल तर तो येतो. इथे बघा न्यू म्हणून, ठीक आहे, न्यू म्हणून एक ऑप्शन आहे. न्यू वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू वरती क्लिक केल्यानंतर इथे बघा व्हिडिओ, फोटो आणि ऑल. तर इथे तुम्हाला तुमच्या फोन मधले जे काही व्हिडिओज असतील, आता नक्कीच तुम्ही व्हिडिओ एडिट करणार आहे म्हटल्यावरती जे काही फोन मधले तुमच्या व्हिडिओज असतील तर ते तुम्ही इथे घेणार आहात. तर इथे मी काही व्हिडिओज जे असतील तर ते घेते. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 8 टोटल 8 व्हिडिओज मी घेतले, जे की मी ऑलरेडी बनवलेले आहेत. ठीक आहे, एआयच्या माध्यमातून बनवले, ते मी तुम्हाला दाखवेन. हे मी घेतले सिक्वेन्स वाईज घेतले. सिक्वेन्स वाईज घेतले म्हणजे काय, एक मिनिट. सिक्वेन्स वाईज घेतले म्हणजे पहिला व्हिडिओ, दुसरा, तिसरा, चौथा. ठीक आहे, म्हणजे मी असं सिक्वेन्स वाईज घेतलं, अदला मधला कुठलाही नाही घेतला, सिक्वेन्स वाईज घेतला. आणि मग इथे बघा एक टिक मार्क आहे, त्याच्यावरती मी क्लिक केलं. म्हणजे काय, आपला जो जे काही क्लिप्स आपण सिलेक्ट केले होते तर ते ऑटोमॅटिकली तुमच्या या फोल्डरमध्ये, या फाईलमध्ये जे असतील तर ते ऍड झाले. एकदा की तुमचं इथे प्रोजेक्ट्स इम्पोर्ट झाले, तुमचे फाईल्स इम्पोर्ट झाले की इथून पुढे मग तुमचा आता एडिटिंगचा पार्ट जो आहे, मेन एडिटिंगचा पार्ट जो आहे तर तो चालू होतो. ठीक आहे, इथे खाली बघा, याला काय म्हणतो आपण, याला आपण म्हणतो आपल्या व्हिडिओ एडिटिंगचे टाइमलाईन. ठीक आहे, आपला प्रोजेक्ट, याला आपण बोलतो प्रोजेक्ट. ही जी आहे तर ती आहे आपल्या प्रोजेक्टची टाइमलाईन. आता हा व्हिडिओ जो आहे तर तो कसा आहे, उभा आहे, व्हर्टिकल आहे. तो व्हर्टिकल व्हिडिओ असेल तर मग त्याची साईज आपण हॉरिझॉन्टल करून चालेल का, नाही. त्यामुळे व्हर्टिकल व्हिडिओसाठी व्हर्टिकलच रेझोल्युशन ठेवायचं. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, जर तुम्ही व्हर्टिकल म्हणजे शॉर्ट्स एडिट करताय, इथे बघा पहिला ऑप्शन आहे कॅनव्हास. तर कॅनव्हास मध्ये जायचं आणि 9:16 ही साईज जी असेल तर ती चूज करायची. आणि जर तुमचे व्हिडिओज लॉंग असतील, हॉरिझॉन्टल असतील तर मग तुम्ही 16:9 चूज करू शकता. आता आपले व्हर्टिकल आहे म्हणून मी 9:16 वापरते आणि इथे अप्लाय टू ऑल. ठीक आहे, अप्लाय टू ऑल मी केलं. आता बघा तुमचे व्हिडिओज व्यवस्थित उठून दिसतो, अगदी मोठा, जशी शॉर्ट्सची साईज असते तर सेम साईज मध्ये. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क म्हणजे ही बघा टाइमलाईन आहे. पहिला व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ, चौथा व्हिडिओ. ठीक आहे, हे सगळे तुमचे व्हिडिओज आहेत. लास्ट कुठं आहे, 1 मिनिट 2 सेकंडला तुमचा लास्ट आहे. इथे कुठेतरी व्हिडिओ आपली क्रॉप झाली, 1 मिनिट. ओके, ठीक आहे, हे असे तुमचे व्हिडिओज आहेत. आता बाय मिस्टेक माझा व्हिडिओ क्रॉप झाला होता. व्हिडिओ क्रॉप कधी होतो बघा, असं आपण एका वेळेला क्लिक करतो आणि बाय मिस्टेक असं होतं. ठीक आहे, मूव्ह करायच्या ऐवजी असं होतं. तर मग तुमचा व्हिडिओ बघा हा 8 सेकंडचा होता, जो की आता 4.3 सेकंडचा झाला. चुकून झालं, बाय मिस्टेक काय झालं तर इथे अंडूचा ऑप्शन असतो. डायरेक्टली तुम्ही अंडू जे असेल तर ते करू शकता. जर तुम्ही नवीन वापरताय हा ऍप्लिकेशन तर सुरुवातीला एक 8-10 व्हिडिओ एडिट करेपर्यंत काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात, पण ट्रस्ट मी इम्पॉसिबल असं नाहीये. खूप छान पद्धतीने तुम्ही एडिटिंग जे असेल तर ते करू शकता. आता ही तुमची टाइमलाईन. सगळ्यात पहिला आता व्हिडिओज चेक करायचे, जे काही फाईल्स आपण याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत, इम्पोर्ट केलेल्या आहेत, तर हे चेक करूयात प्ले करून. तर हा व्हिडिओ कम्प्लिटली एआय जनरेटेड आहे. ठीक आहे, अशा टाईपचे एआय जनरेटेड व्हिडिओ जर तुम्हाला बनवायला शिकायचे असतील तर डिटेल्स मी लास्टला देते. पहिला आपण व्हिडिओज चेक करूयात कसे आहेत. एआय जनरेटेड मॉडेल आहे. पण मी एआय जनरेटेड मॉडेल आहे तारे, पण हजारो महिलांची भावना समजते मला. मी एआय जनरेटेड मॉडेल आहे तारे, पण हजारो महिलांची भावना समजते मला.
मी AI जनरेटेड मॉडेल आहे. हा प्रॉपर आहे. हे दोन पहिले आहेत ना, मी AI जनरेटेड मॉडेल आहे तारे असं समथिंग एक तिकडे प्रोनाऊन्सिएशन मिस्टेक होती पहिल्या दोन क्लिप्समध्ये. त्यामुळे मी पहिली क्लिप वरती क्लिक करते आणि पहिली क्लिप जी आहे ती डिलीट करते. दुसऱ्या क्लिप वरती क्लिक करते, ती देखील मी डिलीट करते. आता बघा तिसरी क्लिप आहे, प्ले करूयात. मी AI जनरेटेड मॉडेल आहे, पण हजारो महिलांची भावना समजते मला. मी AI आहे, पण रोज करिअर ब्रेक घेतलेल्या, स्वप्न विसरलेल्या आणि स्वतःला हरवलेल्या महिलांच्या स्टोरीज पाहते. कधी लग्नामुळे, कधी मुलामुळे, कधी कॉन्फिडन्स नसल्यामुळे खूप महिला स्वतःच आयुष्य थांबवतात. कधी लग्नामुळे, कधी हे डबल रिपीट झाले, डिलीट करते. म्हणूनच मी इथे आले आहे तुम्हाला रिमाइंड करायला, तुमचं करिअर अजून संपलेले नाही. शिका आणि कमवा, स्वतःची ओळख मिळवा. ही फक्त सुरुवात आहे. जर तुम्हालाही रिस्टार्ट करायचे असेल तर मला फॉलो करा आणि कमेंटमध्ये रिस्टार्ट टाईप करा. ठीक आहे. तर एक प्रॉपर व्हिडिओ जी असेल तर ती आपण बनवली AI मॉडेल. ठीक आहे. हा जो मॉडेल आपण आहे ही कोणतीही खरीखुरी व्यक्ती नाही आहे. AIच्या मदतीने ही जी रील असेल तर ती बनवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्री टूल आहे. ठीक आहे. एक व्हिडिओ दिवसातून एक किंवा दोन रील्स इझिली तुम्ही जो मी टूल तुम्हाला सांगणार आहे त्याच्या थ्रू तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला AI थ्रू व्हिडिओज बनवायचे असतील, भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. जर AI थ्रू जर तुम्हाला व्हिडिओज बनवायचे असतील ना, मी तुम्हाला एक शॉर्ट दाखवते की कशा प्रकारचे व्हिडिओज आपण जे असेल ना तर ते बनवू शकतो. इथे चेक करा. Let us plant trees and keep nature beautiful. Happy animals make our earth happy. Animals and birds are our friends. We should love and protect them. ठीक आहे. तर हे आहे. Hello, friends. I am a little fish. Dirty water is making me sad. ओके. तर हे सगळे AI जनरेटेड आहेत. Hello! My name is Carrot. I am fresh and healthy. मुलांनंतर माझं करिअर पूर्ण थांबल्यासारखं वाटतंय. आता पुन्हा सुरुवात करणं शक्य आहे का त्याला? तुम्हाला पण माझ्यासोबत डिजिटल स्किल्स शिकून इन्कम करायचा असेल तर आजच माऊली अकॅडमीला संपर्क करा. बॅच 18 मेला सुरू होते. ठीक आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज जे असतील ना आपण AIच्या मदतीने बनवू शकतो आणि सगळ्यात मस्त पार्ट म्हणजे आपण फ्री ऑफ कॉस्ट अशा टाईपचे व्हिडिओज जे असतील ना, शॉर्ट्स असतील किंवा मग तुम्ही भरपूर शॉर्ट्स एकत्र कंबाईन करून लॉंग व्हिडिओज देखील जे असेल ना तर ते बनवू शकता. तर जर तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओज बनवायला शिकायचं असेल, AI जनरेटेड व्हिडिओज जे की मॉनिटाईज होतात युट्यूबवरती, ठीक आहे, जे की इन्कम जनरेट करतात, डॉलर कमवतात, जर अशा टाईपचे व्हिडिओज जर तुम्हाला जनरेट करायचे असतील ना तर नक्कीच जो काही दिलेला नंबर आहे तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बॅच जी आहे तर ती 23 जूनला लाईव्ह बॅच असणार आहे, लाईव्ह वर्कशॉप असणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पर्सनली या सगळ्या गोष्टी कसं जनरेट करायचं, काय मोठं असायला हवा, स्क्रिप्ट कशी लिहायची, मॉडेल कॅरेक्टर कसं तयार करायचं, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये जे असेल तर ते समजून सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करून डायरेक्टली AI रील्ससाठी रजिस्ट्रेशन करायचं असं तुम्ही त्यांना सांगू शकता. तुमचं जे काही रजिस्ट्रेशन असेल तर ते करून घेतलं जाईल. फीज फक्त आणि फक्त 189 रुपये आहे, 189. सो नक्कीच तुम्ही करू शकता. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, इथे बघा, ठीक आहे, तुमचे आता क्लिप्स जे असतील तर ते रेडी झालेले आहेत. आता सगळ्यात इम्पॉर्टंट इथे एक टूल आहे तुमच्या व्हिडिओला अजून जास्त एंगेजिंग बनवण्यासाठी. बघा 2 व्हिडिओज आहेत, ठीक आहे, हा एक व्हिडिओ, ठीक आहे. साईडला कुठेतरी मी क्लिक करते. 2 व्हिडिओच्या मध्ये बरोबर बघा एक छोटीशी पेन्सिल दिसते, जे की मी तुम्हाला झूम करून दाखवते. एक छोटीशी पेन्सिल, ठीक आहे, आडवी पेन्सिल दिसते इथे बघा. त्याच्यावरती क्लिक केलं की ते ट्रान्झिशन म्हणजे 2 व्हिडिओज जे आहेत ना तर ते एकमेकांसोबत अटॅच होतात. तर त्यावेळी ट्रान्झिशन काय असलं पाहिजे तर ते आपण ठरवू शकतो. ट्रान्झिशन दाखवते बेसिक, जे की तुम्ही फ्री मध्ये वापरू शकताय. ते मला मी AI आहे. ते मला AI आहे. ते मला AI आहे. ते मला मी AI आहे. ते मला मी AI आहे. ते मला मी AI आहे. ठीक आहे. ते मला समजते मला काय आहे पण समजते मला काय आहे पण समजते मला AI आहे. ते मला मी AI आहे. ते मला मी AI आहे. ते मला मी AI आहे. ते मला
मी AI आहे ते मला मी AI. ठीक आहे. तर अशा टाईपचे जे काही ट्रान्झिशन्स असतील तर ते यूज करून तुम्ही तुमचे जे काही व्हिडिओ असेल ना तर ते अजून जास्त अट्रॅक्टिव्ह करू शकता. हे ट्रान्झिशन्स कुठे दिसतात बघा, 2 क्लिप्स जे असतात ना, 2 क्लिप्सच्या मध्ये. आता जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही क्लिपवरती क्लिक केले आणि दिसत नसेल तर आता बघा दिसतं. साईडला कुठेही क्लिक करा, ऑटोमॅटिकली इथे एक पेन्सिल दिसते. पेन्सिलवरती क्लिक करून तुम्ही इथे तुमचा जो रिक्वायर्ड ट्रान्झिशन आहे तर तो तुम्ही तिकडे ऍड करा. स्टोरीज लग्नामुळे स्टोरीज पाहते, कधी लग्ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी तुम्ही ट्रान्झिशन ऍड करता तर त्यावेळेला वरती एक लाईन येते जी की तुमच्या स्पीडची लाईन असते, ट्रान्झिशनच्या स्पीडची, तर ती कमी करा. नाहीतर काय होतंय, 2 व्हिडिओ मर्ज करायला खूप वेळ घेतात जर स्लो स्पीड असेल तर. ठीक आहे, तर हा झाला ट्रान्झिशनचा पार्ट. आता समजा तुम्हाला जसं बघा, मी ज्यावेळी व्हिडिओज करत असते तर त्यावेळी कसं की जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असं मी बोलते. आणि जे मी बोलते ना तर त्यावेळी बघा एक सबस्क्राईबचा इथे एक सिम्बॉल येतो, तर तो कसा आणायचा तर ते दाखवते. स्टिकर आहे तिथे, स्टिकरवरती क्लिक करायचं. ठीक आहे, इथे पुन्हा स्टिकरवरती क्लिक करायचं, GIF वरती क्लिक करायचं. स्टेप्स नक्कीच तुम्ही चेक करा किंवा तुम्ही रिवाइंड करून ते पुन्हा एकदा चेक करून तुम्ही अप्लाय करून चेक करा. स्टिकरमध्ये जायचं आणि सबस्क्राईब, काय सर्च करायचं, सबस्क्राईब. स्टिकरमध्ये डायरेक्ट सबस्क्राईब बघा, इथे सबस्क्राईबचा स्टिकर जो असेल तर तो तुम्हाला मिळाला. डन करायचा. जिथे तुम्हाला तो प्लेस करायचा तिथे तुम्ही त्याला प्लेस करू शकता. ठीक आहे, चेक करा सबस्क्राईबचं स्टिकर. मी AI जनरेटेड मॉडेल आहे. परफेक्ट. डन करते, टिक करते. आता जे रिक्वायर्ड गोष्टी असतील तर त्या लागतात. तर हे मी तुम्हाला अगदी बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी सांगते. आता स्टिकर ऍड केला बघा, स्टिकर सोबत मी AI जनरेटेड मॉडेल आहे. इथे एक इफेक्ट जर मी ऍड केला बटनचा तर खूप अजून जास्त ऍडव्हान्स एडिटिंग होईल आपलं. इथे बघा कॅनव्हास नंतर काय आहे, ऑडिओचा पार्ट आहे. काय नाव आहे, ऑडिओ. ऑडिओमध्ये जायचं. ऑडिओमध्ये गेल्यानंतर इफेक्ट्स म्हणून एक ऑप्शन आहे, इफेक्ट्समध्ये जायचं. इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर भरपूर वेगवेगळे इफेक्ट्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला एक बटनचा इफेक्ट मिळतो. इथे बघा, पॉप्युलरमध्ये मिळून जाईल किंवा वरती सर्च करा इथे. ठीक आहे, बटन प्लस वरती क्लिक करायचं, ऍड झाला बघा बटन. थोडं बॅक घेते, आता प्ले करून दाखवते. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी तो स्टिकर असा क्लिक करतो तर आपला बटन जो असेल तर तो ऍड होतो. पण हजारो महिलांची भावना पुन्हा एकदा जो बटन असेल तर तो ऍड करावा लागतो. बटनवरतीच क्लिक करायचं आणि थोडंसं साईडला स्क्रोल केलं की ते डुप्लिकेटचा ऑप्शन येतो. काय नाव आहे, डुप्लिकेट. आणि सेम तुम्ही इफेक्ट इथे पुन्हा ऍड करू शकता. प्ले करते. भावना समजते मला. थोडीशी पुढे झाली ती, भावना समजते मला. इथे असायला हवी. ह्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं, लॉंग प्रेस करायचं आणि तुम्ही त्याला पोझिशन जी असेल बघा ती चेंज करू शकता, ऍडजस्ट करायचं. पुन्हा प्ले करा. भावना समजते मला. परफेक्ट. आणि आता बेलवरती बघा क्लिक करते, इथे यायचं, पुन्हा इफेक्ट्स मध्ये यायचं आणि थोडंसं साईडला स्क्रोल केला, बेलचा ऑप्शन येतो, बेल 2 प्लस. प्ले करा. काय आहे पण रोज ठीक आहे, चेक करूया. मी व्हिडिओचा व्हॉल्यूम कमी करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, एक्झॅक्टली काय आपण करतोय ते. ओके, तर अशा टाईपमध्ये तुम्ही तुमचं प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग जे असेल तर ते करू शकता. ठीक आहे, आता व्हिडिओचा आवाज पुन्हा बॅक टू नॉर्मल करते. ओके, तर तुम्हाला हे स्टिकर जिथे हवे आहेत तर तिथे तुम्ही त्याला मूव्ह करू शकताय. फक्त सगळ्यात पहिला काय करा, स्टिकरची पोझिशन फिक्स करा, स्टिकरला त्याच्या जागा द्या आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचं जे काही इफेक्ट्स असतील ऑडिओचे तर ते ऍड करा. इफेक्ट्स ऍड करून झाले की टिक वरती जे असेल तर ते क्लिक करा. आता ज्या पद्धतीने अशा टाईपचे स्टिकर्स आपण ऍड करतो तर बघा, मी भरपूर वेळेला तुम्हाला सांगत असते की डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देते किंवा इथे स्क्रीनवरती नंबर देते, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मग तुम्ही टेक्स्ट कशी ऍड करायची, तर बघा स्टिकर नंतर टेक्स्टचा एक ऑप्शन आहे, टेक्स्टवरती क्लिक करायचं. इथे बघा टेक्स्ट ऑप्शन आहे, टेक्स्टवरती पुन्हा क्लिक करायचं आणि जी टेक्स्ट तुम्हाला ऍड करायची, जसं की मला इथे मोबाईल नंबर ऍड करायचा असेल माझा तर मी मोबाईल नंबर जो असेल तर तो ऍड करते. ठीक आहे, मोबाईल नंबर जो असेल तर तुम्ही ऍड केला, एकदा चेक करायचं जे काही टेक्स्ट वगैरे लिहिताय, स्पेलिंग मिस्टेक्स किंवा मोबाईल नंबर जर असेल, तुमचं स्वतःचं व्हिडिओ एडिट करताय किंवा तुमच्या क्लायंटचं करताय तर एकदा क्रॉस चेक करायचं. ठीक आहे, ऍड केलं, डन केलं. साईज खूप मोठी आहे याची, त्याला थोडंसं साईडला घेते आणि इथे बघा हा एरो मिळाला ना आपल्याला साईज छोटी करण्यासाठीचा, हा एरो मी इथे पेस्ट करते असं.
ॲरोने घेऊन मी याला इथे स्टिक करते. हा बघा तुमचा टेक्स्ट आला. मी AI जनरेटेड मॉडेल आहे. ठीक आहे, पण आता हा जो तुमचा टेक्स्ट आहे ना तो एवढाच आलाय, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1-2 सेकंडचाच टेक्स्ट जो असेल तर तो ऍड झालाय. जर जास्त मोठा हवा असेल तर हा जो ॲरो असेल तर तो तुम्ही पूर्ण मोठा करू शकता. ठीक आहे, अशा टाईपमध्ये ॲरो मोठा करू शकता, किंवा इथे याच्यावरतीच हे तुम्ही क्लिक केलात की क्लिप एंड किंवा व्हिडिओ एंड. मी व्हिडिओ एंड मोस्टली करत असते, म्हणजे काय पूर्ण टेक्स्ट तुमच्या पूर्ण व्हिडिओला कव्हर होतं. बघा तुमची टेक्स्ट पूर्ण व्हिडिओमध्ये आली. ठीक आहे, जी काही तुम्हाला टेक्स्ट ऍड करायची असेल तर ती व्हिडिओमध्ये आली. आता ही टेक्स्ट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली एडिट करू शकताय. टेक्स्टवरती क्लिक करायचं, एडिटवरती जायचं, कलर बघा इथे बघा कलरचा ऑप्शन येतो. कलरमध्ये जाऊन इथे तुम्हाला जे हवं आहे, ठीक आहे, जसं की मला इथं आता येल्लो हवं आहे तर येल्लो घेतला आणि डन. परफेक्ट. मी AI जनरेटेड मॉडेल आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या असतात तर त्या ऍड झाल्या. आता ही जी टेक्स्ट आहे ना तर ती तुम्ही तुमचं नाव, तुमच्या चॅनलचं नाव म्हणजे एक वॉटरमार्क सारखी पण वापरू शकताय. म्हणजे काय, जसं की तिथे मोबाईल नंबर लिहिलाय ना तसं तुम्ही इथे काय करू शकताय, तुमचं नाव किंवा तुमच्या चॅनलचं नाव. तर बघा मी क्षितिजा भाट लिहिलं. मी AI जनरेटेड मॉडेल. ठीक आहे, तर अशा टाईपमध्ये वॉटरमार्क्स ऍड करण्यासाठी तुम्ही तुमची जी काही टेक्स्ट असेल तर ती ऍड करू शकता. डन करायचं. परफेक्ट. तर हे एक सिम्पल इफेक्ट्स आहेत आणि सिम्पल गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा कॅनव्हास, त्यानंतर तुमचा ऑडिओ जो की आता आपण इफेक्ट्सचा वापरला. तर अजून भरपूर आहेत. हे मी तुम्हाला एक छोटं ट्युटोरियल दाखवलंय. वेळेची कमतरता आहे आपल्याला, त्यामुळे मी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टी आणि खूप सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न जो असेल तो केलेला आहे. ठीक आहे, टेक्स्ट आहे, इफेक्ट्स आहेत आणि भरपूर गोष्टी आहेत अजून, पण मोस्टली या स्टार्टिंगच्या काही गोष्टी असतील तर याच जास्त प्रमाणात लागतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओ कंप्लीट झाला एक्सपोर्टमध्ये यायचं. एक्सपोर्ट करताना रिझॉल्युशन जे आहे तुमचं तर ते 4K ठेवा आणि मग एक्सपोर्ट करा. म्हणजे काय होतंय, तुमची क्वालिटी जी असेल ना तर ती मेंटेन होते. आता मी मोस्टली माझे जे काही शूट्स असतील, आता हा जो व्हिडिओ मी रेकॉर्ड करते ना तो मी रेकॉर्ड करते माझ्या कॅमेरामधून, फोनमधून मी नाही रेकॉर्डिंग करत. ऑलमोस्ट आता 1 वर्ष झालं मी कॅमेरा घेतलाय, फोनमधून मी नाहीच रेकॉर्ड करत, मी कॅमेरामधूनच रेकॉर्डिंग करते. पण ज्यावेळी आपण व्हिडिओ मोबाईलमध्ये ऍड करतो, मोबाईलमध्ये एडिट करतो तर कुठेतरी त्याची क्वालिटी जी असेल ना तर ती कॉम्प्रोमाइज होते. ठीक आहे, टू सम एक्सटेंट ती कॉम्प्रोमाइज होते आणि त्यावेळेला तुमची जी काय व्हिडिओ असेल तर ती क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करताना 4K मध्ये जो असेल ना तो एक्सपोर्ट करा, कन्वर्ट करताना. म्हणजे काय होतंय की व्यवस्थित दिसतंय, ब्लर दिसत नाही, किंवा तुमची जी काही व्हिडिओ असेल तर ती कुठेही वेगळ्या पद्धतीने म्हणजे मोबाईलवरती शूट केली, साधी शूट केली अशी दिसत नाही. जी काही तुमची ओरिजिनल क्वालिटी असेल ना तर ती मेंटेन होते. तर बघा एक 100% झालं की तुमचा जो काही व्हिडिओ असेल तर तो कम्प्लिटली इथे एक्सपोर्ट झालाय, जो की तुम्ही डायरेक्टली तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती जिथे तुम्हाला अपलोड करायचं असेल ना तर तिकडे डायरेक्टली तो तुम्ही अपलोड करू शकताय. स्क्रीन मी आता ऑफ करते. तर हा होता एक छोटासा ट्युटोरियल की कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून व्हिडिओ एडिटिंग जे असेल ना तर ते करू शकताय. तर हा ट्युटोरियल तुम्हाला कसा वाटला, तर मी प्रयत्न करते की खूप सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगण्याचा, डिटेलमध्ये समजून सांगण्याचा. जितकं शक्य आहे तर तितक्या गोष्टी मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सांगते. पण जर काही कारणाचं तुम्हाला समजत नसेल किंवा तुमचे डाऊट्स असतील, तुम्हाला विचारायचं असेल तर स्पेशली आपण व्हिडिओ एडिटिंगचा एक स्पेशल कोर्स घेतो जो की लाईव्ह असतो. त्यामुळे काय, तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते पर्सनली तुम्ही लाईफमध्ये जे असेल तर ते विचारू शकताय. फक्त व्हॉट्सअपवरती किंवा मेसेज करून नाही, पर्सनली तुमचा माईक ऑन करून तुम्ही स्वतः माझ्याशी बोलून डाऊट्स जे काही असतील ना तर ते विचारू शकताय, सो दॅट डाऊट्स क्लिअर होतील. कारण मी खूप अकॅडमीज बघितलेल्या आहेत, म्हणजे आता मी ऑलमोस्ट 5-6 वर्ष झाले माऊली अकॅडमी जी असेल तर ती चालवते, रन करते. पण इथे मला एक गोष्ट मी नोटीस केली, बाहेर ज्या काही अकॅडमीज असतात, जे काही स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस असतात तुम्हाला जे दिले जातात, तर तिथे तुम्हाला सपोर्टच्या नावाखाली फक्त एकतर व्हॉट्सअप सपोर्ट दिला जातो आणि डायरेक्टली तुमचे जे काही डाऊट्स असतील ना तर ते सॉल्व्ह केले जात नाहीत. भलेही त्याचे फीज कमी असतील किंवा भलेही त्याचे फीज जे असेल तर ती जास्त असेल. तर मी ॲज अ अकॅडमी मला हा जो गॅप होता कुठेतरी कम्युनिकेशनचा, तर हा मला कुठेतरी कमी करायचा होता. तर हा आता माझा ऑफिसचा नंबर आहे जो की मी आता ब्लर करेन. मी तुम्हाला मोबाईल डिटेल्स तर नाही सांगत, पण हे आपला व्हॉट्सअपचा सपोर्ट बघा, हे कॉलिंगचा सपोर्ट बघा. तर इतके कॉल्स जे असतील तर ते एका दिवसामध्ये होतात. इथे बघा, इथेपासून. ठीक आहे, तर इतके कॉल्स जे असतील तर ते हा माझा एक नंबर आहे. आणि अजून एक नंबर आहे जो की माझ्या टीम मेंबरकडे आहे,
अजून एक मोबाईल नंबर आहे आणि हा दुसरा मोबाईल नंबर आहे सपोर्टसाठी जो आम्ही वापरतो. तर त्यामुळे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, माझ्याकडे सध्या टीम मेंबर्स आहेत जे की इथूनच सगळ्या गोष्टी करतात, काम करतात. तर माझा उद्देश फक्त अकॅडमी रन करणं, अकॅडमीच्या माध्यमातून पैसे कमवणं असं नाही. जर तसं असतं तर मी युट्यूबच्या माध्यमातून भरपूर ती गोष्टी तुम्हाला शिकवल्या नसत्या. तर माझा उद्देश असा आहे की माझ्यासारख्या ज्या महिला आहेत, आता मला माझी मुलं आहेत छोटी, आणि मुलांना बघून मी अदर ऍक्टिव्हिटीज स्किल्स चा वापर करून भरपूर गोष्टी मी करत असते. फ्रीलान्सिंग असेल, युट्यूब असेल, भरपूर गोष्टी मी करत असते. आणि याच सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप इतरांना जे असेल तर ते शिकवायला चालू केली. जशी तुमची रिक्वायरमेंट आली की आम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायचं आहे, तुम्ही शिकवा, मग मी हा जो स्पेसिफिकली कोर्स असेल तर तो डिझाईन केला. मग तुमची रिक्वायरमेंट आली आम्हाला युट्यूब शिकवा, मग युट्यूबचा जो काही स्पेसिफिकली कोर्स असेल ना तो डिझाईन केला. फक्त आणि फक्त तुमची जी काही रिक्वायरमेंट आहे तर ती मीट करण्यासाठी. त्यामुळे माझा अकॅडमीचा उद्देश फक्त आणि फक्त पैसे कमवायचा नाही. पैसे कमवायच्यात, सगळ्यांनाच कमवायच्यात, तुम्हालाही कमवायच्यात, मलाही कमवायच्यात, सगळ्यांनाच कमवायच्यात. पण सगळ्यात मेन हेतू आहे की हे जे पैसे मी कमवते किंवा जी अकॅडमी मी रन करते तर त्याच्या माध्यमातून जे काही मी काम करते किंवा जे काही माझा मेन उद्देश आहे की तुमच्यापर्यंत व्यवस्थित माहिती, सोप्या भाषेमधली माहिती जी असेल तर ती पोहोचावी, तर ती मी पोहोचवते. आणि तरीही जर तुमचे काही डाऊट्स असतील तर लाईव्ह लेक्चर्स असतात, त्यामुळे तुमचे डाऊट्स जे असतील तर ते तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकताय किंवा मग इथे सपोर्ट कंटिन्युअसली चालू असतो. नंतर म्हणजे आज लेक्चर झाला, तुम्हाला सगळ्यात अजून एक महत्त्वाचं म्हणजे भरपूर ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डिंग्स देखील मिळत नाहीत, लाईव्हलाच तुम्हाला अटेंड करावे लागतात. पण आपलं तसं नाहीये, तुम्हाला सगळे लाईव्हचे रेकॉर्डिंग्स जे असतील ना तर ते मी 100% तुम्हाला देते. मेक शुअर करते की सगळे रेकॉर्डिंग्स तुम्हाला मिळतात. आणि त्या अकॉर्डिंगली मग नंतर कसं तुमचे डाऊट्स असतात, मग ते बघून तुम्ही करत असता, त्यामुळे रेकॉर्डिंग्स तुम्हाला लागतातच द्यायला. त्यामुळे त्या ज्या गोष्टी असतील तर त्या मी नक्कीच अवेलेबल करते. कुठलाही स्किल घ्या, सगळे रेकॉर्डिंग, स्पेशली महिला असतात माझ्या अकॅडमीमध्ये, त्यामुळे रेकॉर्डिंग्स तर तुम्हाला सगळ्यांना मिळतातच. त्यामुळे जर नक्कीच तुम्हाला अकॅडमीमध्ये जॉईन करायचं असेल, व्हिडिओ एडिटिंग माझ्याकडून पर्सनली तुमचे डाऊट्स वगैरे जर काही सॉल्व्ह करून घ्यायचे असतील, फीज फक्त आणि फक्त 699 रुपये आहे. आणि व्हिडिओ एडिटिंग कोर्स सोबत आपण AI रील्सचा जो काही कोर्स आहे तो फ्री देतोय. त्यामुळे नक्कीच रील्स कसे बनवायचे, AI व्हिडिओज कसे बनवायचे हे देखील तुम्ही शिकू शकताय. आणि मग त्याच्या माध्यमातून कम्प्लिटली तुमचं एडिटिंग कसं करायचं, लॉंग आणि शॉर्ट्स, तर ते देखील जे असेल तर ते तुम्ही शिकू शकता. ठीक आहे. त्यामुळे जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर डिटेल्स डिस्क्रिप्शन तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतात नंबर, कुठल्याही नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप तुम्ही करू शकताय. आणि व्हिडिओ एडिटिंग म्हणून तुम्ही सांगा, जे काही डिटेल्स असतील तर ते तुम्हाला मिळून जातील. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. कारण ना काय होत आहे तर सध्या सांगते, काही लोक, काही व्हिडिओ एडिटर आहेत किंवा काही ग्राफिक डिझायनर आहेत, मला खाली कॉमेंट करून सांगतायत की तू इतक्या सोप्या भाषेतले ट्युटोरियल्स नको देऊस आणि आमचं काम जे असेल तर ते कमी होतंय, आम्हाला काम मिळत नाहीये. तू AI सांगतेस, तू ग्राफिक्स कसे बनवायचे AIच्या माध्यमातून तर ते तुझ्या चॅनलवरती सांगतेस, फ्रीमध्ये सांगतेस, त्यामुळे आमचं काम कुठेतरी जातंय. तर काम जातंय त्यासाठी मी नक्कीच माफी मागते. कारण मी माझ्या ऑडियन्सना, युट्यूबच्या लोकांना भरपूर गोष्टी फ्रीमध्ये शिकवते, पण काळानुसार प्रत्येकालाच अपडेट करावं लागतं, प्रत्येकालाच बदलावं लागतं. मी स्वतः एक डिझायनर होते, ग्राफिक डिझायनर. मी तो बदल जो काही AI आला, प्रत्येक फील्डमध्ये AI आला, तर तो मी बदल स्वीकारला, मी स्वतःला अपडेट केलं आणि तुम्हाला देखील अपडेट करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक, तुम्ही डिझायनर आहात, तुम्ही व्हिडिओ एडिटर आहात, तुम्ही स्वतःमध्ये जे काही अपडेट्स असतील तर ते घडवा आणि इतरांमध्ये देखील ते अपडेट्स जे असतील तर ते घडवण्याचा प्रयत्न करा. तर नक्कीच दोघांची लाईफ सुखकर होईल, याच्यामध्ये काहीच शंका नाही. व्हिडिओ कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमचं कॉमेंटमधलं जे काही प्रेम असेल ना तर ते अजून जास्त व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेशन मला नक्कीच देत असतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.